नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी, स्वागत करतो तुमचं आपल्या मास्टर मिशनवरती. आज आपण बघणार आहोत फर्स्ट युनिट टेस्ट एक्झामिनेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट आहे जनरल सायन्स क्लास 6. तर विद्यार्थी मित्रांनो, 6वीचा जो नवीन सिलेबस आलेला आहे, आता ह्या वर्षी नवीन जो सिलेबस आलेला आहे 2026 मधील जो नवीन सिलेबस आलेला आहे, तर त्या नवीन सिलेबसमधील ही प्रश्नपत्रिका मी काढलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका 100% तुमच्या पेपरामध्ये येण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा नीटपणे अभ्यास करा. 100% तुमचा सायन्सचा पेपर सोपा जाईल. 100% मी तुम्हाला याची गॅरंटी देतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही फर्स्टमध्ये सांगितलेलं आहे की चॅप्टर, तर तुम्हाला कोणकोणते जे चॅप्टर असणार आहे, जे तुमच्या आता फर्स्ट युनिट टेस्टमध्ये, तर ते चॅप्टर इथं लिहून दिलेलं आहे फर्स्टमध्ये. तर फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर, थर्ड चॅप्टर आणि फोर्थ चॅप्टर हे 4 चॅप्टर असणार आणि त्या 4 चॅप्टरवरून तुम्हाला टोटल 20 मार्काची ही प्रश्नपत्रिका विचारली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट टाईम तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला तुमचं नाव टाकायचं असतं. टाईम दिलेला आहे तुम्हाला 1 तास, डेट आणि इथं रोल नंबर तुम्हाला टाकायला दिलेली जागा आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून, जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ आपल्या मास्टर तन्मयसिंगवरती बघायला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन फर्स्ट ए. तर क्वेश्चन फर्स्ट आहे, फिल इन द ब्लँक चूजिंग द करेक्ट वर्ड गिवन इन ब्लँक्स. तर 3 मार्कांसाठी तुम्हाला हे 3 हे प्रश्न दिलेले आहे आणि त्या प्रश्नाचं वर तुम्हाला हे कंसामध्ये शब्द दिले आणि हे शब्द तुम्हाला योग्य पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला वापरायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट आहे का प्लॅन पेपर्स 3 ऑन फूड इन द प्रेसिडेंट ऑफ सम लिस्ट ड्युरिंग द प्रोसेस ऑफ. तर हा याच्यामधून जो पण तुमचा आन्सर असेल ते तुम्हाला इथे लिहायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर जर हवे तर व्हिडिओला 1 लाईक आणि 100K व्ह्यूज कंप्लीट करा. उत्तर पण आपल्या मास्टर तन्मयसिंगवरती तुम्हाला बघायला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड, द मीन स्टँडर्ड युनिट ऑफ मेजर लेंथ इन द SI सिस्टम इज. तर SI सिस्टम इज तर काय आहे, तर तुम्हाला ह्या पर्यायांपासून निवडून लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली 3, स्टेल इज ऑर्डर फ्रॉम सेट वॉटर युझिंग द मेथड ऑफ. तर ते तुम्हाला हे जे वर पर्याय दिले आहे 1, 2, 3, 4 पर्याय दिले आहे आणि तुम्हाला खाली 3 विचारला आहे. तर एक पर्याय तुम्हाला याच्यामध्ये नसणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊन टाकायचा आहे जर तुम्हाला हवा असेल तर, किंवा तुमच्या नोटबुकमध्ये जर लिहायचं असेल तर तुम्ही हे लिहून पण घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, याची उत्तरं तुमच्या बुकमध्ये नीट बघा आणि याचं उत्तर लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली क्वेश्चन फर्स्ट बी. तर क्वेश्चन फर्स्ट बी आहे तो मॅच द फॉलोइंग. तर मॅच द फॉलोइंग, तर 3 मार्कासाठी तुम्हाला हा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप ए, ग्रुप बी. तर ग्रुप ए आणि ग्रुप बी यांच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत, त्या पण योग्य पद्धतीने. तर फर्स्टमध्ये तुम्हाला इकडे ग्रुप एमध्ये आहे की स्प्रिंटिंग इरॉन्स ऑब्जेक्ट ऑफ ग्रेंडिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ॲन्सर इकडं जे शोधून त्याच्यातून लिहायचं. तर 2 नंबर आहे फ्रोग्रीन, 3 नंबर आहे ट्रिपॉट अँड रेटिकल व्हिजन. त्याच्यानंतर ग्रुप बीमध्ये आहे फर्स्ट ॲटोमिकली ॲनिमल, बी आहे डिकॉन्टेशन प्लांट, सी आहे मॅग्नेटिक सेपेशन. तर तुम्हाला हे जे एकूण 3 पर्याय आणि एकूण 3 पर्याय दिले आहे, या पर्यायामधून तुम्हाला निवडून लिहायचं, म्हणजे याचं या पर्यायाचं उत्तर इकडून तुम्हाला निवडून लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप ए आणि ग्रुप बी हे तुम्हाला दिले आहे 3 मार्कांसाठी 3-3 दिलेलं आहे. एक जोड तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट बी मधली मॅच द फॉलोइंग असणार आहे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली क्वेश्चन सेकंड बी ए, क्वेश्चन सेकंड सॉरी ए, क्वेश्चन सेकंड ए स्टँडर्ड राईट द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही 2 सेंटेन्स दिले आहे, ते ट्रू आहे की फॉल ते तुम्हाला लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते 2 मार्कांसाठी तुम्हाला आहे. तर ए म्हणजे एक तुम्हाला 1 मार्कासाठी ट्रू आहे की फॉल ते तुम्हाला लिहायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट आहे की मॅग्निफिशन्स प्लांट्स हॅव प्रेलिली व्हर्जन इन देअर लिव्स. ट्रू आहे की फॉल ते तुम्हाला लिहायचे. त्यानंतर खाली 2, म्युझिंग डिस्टन्स युझिंग हेड स्पिन इज क्वांटेड स्टँजंट मेजरमेंट. ते तुम्हाला ट्रू आहे की फॉल ते तुम्हाला लिहायचं. त्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 2 बी, फाइंड द ऑड मॅन आउट अँड स्टेट द रिझन. तर 2 मार्कांसाठी तुम्हाला रिझन लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं 2 मार्कांसाठी रिझन लिहायचे. फर्स्ट काऊ डॉग रॅट फिश. तर ऑड वर कोणचा असणार? तो विद्यार्थी मित्रांनो, तर काऊ डॉग
रॅट फिश. तर याच्यामधला जो ऑड असणार आहे तो रॅट असणार आहे. रिझन लिहायचं का बरं तो ऑड नंबर आहे त्याचं तुम्हाला रिझन लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिझन लिहायचं आहे आणि तुम्हाला ऑड काढायचं. 1 मार्कासाठी तुम्हाला हे पहिलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली सेकंड तुम्हाला दिलं आहे की मँगो, बना, तुझी, मिजी. तर याच्यामध्ये पण तुम्हाला सेम वरील पद्धतीने जो शब्द गटात बसला नसेल तो तुम्हाला काढून ऑड नंबरमध्ये लिहायचा. ऑड नंबर म्हणजे जो शब्द गटात बसत नाही तो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे लिहायचा. तिथे रिझन लिहायचं तो का गटात बसत नाही त्याचं रिझन लिहायचं. म्हणजे मराठीत मी तुम्हाला एकदा सोप्या पद्धतीने सांगून दिलं आहे की तो गटात का बसत नाही आणि तो गटात कोणता शब्द बसत नाही. ऑड म्हणजे गटात न बसणारा आणि रिझन म्हणजे हा शब्द गटात का बसत नाही याचं रिझन. तर 1-1 मार्कासाठी तुम्हाला एक शब्द आणि ज्याचं रिझन लिहायचं आहे. तुम्हाला 2 शब्द 2 शब्दांचे रिझन हे 2 मार्कासाठी लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 3A ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ऑन सेंटेन्स इच. तर ॲन्सर द फॉलोइंग इक्वेशन इन 1 सेंटेन्स इच. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं 1 2 3 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मार्क पण बघू शकता की 4 मार्क्स. तर 4 मार्क्ससाठी तुम्हाला इथं 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याचं तुम्हाला एका शब्दात म्हणजे एका वाक्यात तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं एका वाक्यात. तर व्हॉट इज एक्सर्शन तर ॲन्सर तर तुम्हाला त्याचं ॲन्सर लिहायचं आहे की काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एकाच वाक्यामध्ये लिहायचं 1 मार्कासाठी असल्या कारणाने. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड व्हॉट अँड व्हाय इज फॉर्मिंग मेथड यूज. तर याचं उत्तर पण तुम्हाला एक वाक्यामध्ये लिहायचं. त्याच्यानंतर खाली 3 दॅट आर एअर ॲनिमल्स. तर तुम्हाला याचं पण उत्तर एकाच वाक्यामध्ये लिहायचं आहे. एका वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली फर्स्ट 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स. तर 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असणार आहे ते तुम्हाला ते लिहायचं आहे. एकाच वाक्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे उत्तर. म्हणजे काही तुम्हाला लई मोठे ॲन्सर लिहायची गरज नाही. छोटं ॲन्सर या 4 प्रश्नांचे लिहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो या 4 प्रश्नांचे जर तुम्ही छोटे ॲन्सर लिहिले तर तुम्हाला इथं 4 मार्क 100% मिळतील. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली क्वेश्चन 3B डिफाईन बिटवीन द फॉलोइंग. तर विद्यार्थी मित्रांनो डिफिनेशन बिटवीन द फॉलोइंग. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं डेफिनेशन लिहायचे आहे. बिटवीन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुलना करायची का याच्यामध्ये हे आहे आणि याच्यामध्ये ते नाही. तर 2 मार्कांसाठी तुम्हाला लिहायचं. तर 2च सेंटेन्स लिहायचे त्याकरता विद्यार्थी मित्रांनो 2 मार्कला आहे त्याकरता. विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट टाईम मोनोक्लिसिस प्लांट्स ऑफ डायटिक्सनिस प्लांट्स. विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला मोनोक्लॉसिक्टिशन प्लांट आणि इथं डिकॉन्स्टेशन्स प्लांट सॉरी. तर विद्यार्थी मित्रांनो थोडे शब्द चुकले असेल तर माफ करून द्या. मी तुमच्यामधलाच एक विद्यार्थी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला याचे जे फायदे ते लिहायचे आणि विद्यार्थी मित्रांनो एकूण याचे जे फायदे ते लिहायचे. म्हणजे याच्यात काय काय असतं ते लिहायचं. याच्यात काय काय असतं ते लिहायचे. तुम्हाला शिक्षकांनी शिकवलेलं असंच की याच्यातलं आणि याच्यातलं फायदे तोटे संपूर्णचं तुम्हाला 2-2 लिहायचे. तर याच्यामध्ये काय असतं याच्यामध्ये काय असतं हे तुम्हाला हे 2-2च लिहायचे. लाईनी 2 लिहायचे 2 मार्कांसाठी असणार. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे 1 मार्कासाठी आणि हे 1 मार्कासाठी असं तुम्हाला असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली क्वेश्चन 4 ॲन्सर द फॉलोइंग इक्वेशन इन ब्रीड एनी 2. तर विद्यार्थी मित्रांनो एनी 2 इक्वेशन तुम्हाला सोडायचे 4 मार्कांसाठी. विद्यार्थी मित्रांनो म्हणजे 2 मार्कांसाठी तुम्हाला एक इक्वेशन असणार आहे. तुम्हाला इथे 3 इक्वेशन दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं तिघांपैकी 2 इक्वेशन सोडायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकतात की फर्स्ट व्हॉट फिजिकल फ्रिक्वेन्स हेल्प क्लेम सोल्युशन इन डॉक्युमेंट क्रिएशन. तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर तुम्हाला त्याच्यानंतर खाली सेकंड हाऊ विल यू स्पेंड इरॉन नॅशनल मॅक्सिड विच वुमॅड्स विडिंग रूटिंग कॅम्पिस वर्ल्ड अँड विथ. तर याचं पण तुम्हाला ॲन्सर लिहायचं. तर विद्यार्थी मित्रांनो दोघांचं ॲन्सर जर लिहिलं तर तुम्हाला 100% 4 मार्क मिळणार आहे. आणि जर तुम्हाला तिसऱ्याचं पण उत्तर माहिती तर तिसऱ्याचं पण लिहिलं तर तुम्हाला 4 मार्क मिळणार आहे. जेणेकरून तुमचं पहिल्याचं चुकलं तर तिसऱ्याचं तुम्हाला मार्क मिळून जातील. तिन्ही लिहित चला मित्रांनो. ऑरचे प्रश्न पण संपूर्ण लिहित चला. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आउट ऑफ युनिट टेस्ट फर्स्टमध्ये जर तुम्हाला आउट ऑफ मार्क पाडायचे असतील तर ऑरचे प्रश्न पण तुम्ही लिहित चला. तर 3 नंबर आहे व्हॉट की बिक्शन शोल्ड बी टेक विल मेजरमेंट लेंथ एक्सिस विथ ट्रूल. तर विद्यार्थी मित्रांनो याचं पण तुम्हाला उत्तर लिहायचं. तर विद्यार्थी मित्रांनो खाली तुम्ही बघू शकता ऑल द बेस्ट. विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे फर्स्ट युनिट टेस्ट तुमची. तर विद्यार्थी मित्रांनो सिलेबस चेंज झाला त्याकरता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थोडीशी भीती असेलच का कसे प्रश्न येतील काय. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका एकदम सेम मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न वेगवेगळे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो असेच
नवीन सिलेबसमधील तुम्हाला स्वाध्याय संपूर्ण प्रश्नपत्रिका संपूर्ण जे असेल नसेल तुमचं इयत्ता 6वीचं संपूर्ण आपल्या चॅनल मास्टर तर मिशनवरती टाकत आलेलो आहे आणि अजून टाकणार पण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याकरता व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल मास्टर तर मिशनवरती बघायला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो पुढची व्हिडिओ कोणची आणायची, इंग्लिश की मॅथ? तर विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. इंग्लिशचे हवी असेल तर इंग्लिश, मॅथची हवी असेल तर मॅथ.